दुसरीकडे लातूरमधील 2 शेतकऱ्यांची पायी यात्रा सुद्धा ठाण्यामध्ये आता पोहोचलेली आहे। तर खांद्यावर नांगर घेऊन दोन्ही शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या दिशेने आता ही पदयात्रा सुरू केलेली आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी हे शेतकरी एवढ्या किलोमीटरचा प्रवास करून आलेले आहेत। लातूरच्या अहमदपूरहून निघालेले हे शेतकरी सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी खांद्यावर नांगर घेऊन आता ठाण्यात पोहोचल्याचं आपण पाहतोय। खांद्यावर नांगर आणि पाठीवर बॅग आपण पाहू शकतो आणि पायी प्रवास असा मंत्रालयाचा त्यांनी केलाय। आतापर्यंत 450 किलोमीटर ते पायी प्रवास केलाय। आपल्या सोबत सहदेव आहेत। सर, काय सांगाल? लातूरवरून तुम्ही मंत्रालयात थेट चाललेत, अनेक विविध मागण्यात या आधी देखील तुम्ही आंदोलन केले शेतकऱ्यांसाठी, काय भावना आहे तुमची? मी सहदेव होनाळे अहमदपूर येथून मंत्रालयाकडे निघालेलो आहे। आमच्या अहमदपूर तालुक्यामध्ये हाडोळती गावामध्ये एका शेतकऱ्यांनी दाम्पत्यानं नांगर ओढून निंदणी केली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्रालय म्हणजे सभागृहात त्याबाबत चर्चा झाली आणि सभागृहातील काही मंत्र्यांनी सदर शेतकऱ्याला फोन केला आणि म्हणते की आम्ही तुमचं कर्ज माफ करू, आम्ही तुम्हाला कर्जाची रक्कम देऊ, कोणी म्हणलं बैलजोडी देऊ, या सगळ्या गोष्टी झाल्या। त्याच्यानंतर मी एक विचार केला की बाबा, हे सरकार प्रत्येक शेतकऱ्यानं नांगर ओढण्याचीच वाट बघत आहे का? जर असे असेल तर मीच स्वतः नांगर घेऊन मंत्रालयाकडे येतो म्हणून मी निघालेलो आहे। त्याबरोबरच 2 वर्षापासून आम्ही गाय गोटे विहिरी MREGचा डंका वाजवता येते, आम्ही कामं केलेली आहेत। MREGच्या विहिरी कंप्लीट झालेल्या आहेत, गाय गोटे कंप्लीट झालेत, म्हणजे शेतकऱ्याची विविध कामं झालेत। पण गेल्या 2 वर्षापासून निधी म्हणजे त्या पैसा 1 रुपया मिळालेला नाही शेतकऱ्याला। रोहित पवार सह मयुरेश जाधव, TV9 मराठी, ठाणे।